काळ्या पेटीचे रहस्य. एका काळ्या पेटीत असे कोणते रहस्य दडले होते, जे एका अपयशी माणसाचे आयुष्य बदलून टाकणार होते. पण जेव्हा ती पेटी उघडली गेली, तेव्हा आत जे होते ते पाहून तो थक्क झाला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिवपूर नावाच्या गावात आनंद राहत होता. आनंद लहानपणापासूनच हुशार, जिज्ञासू आणि कष्टाळू मुलगा होता. त्याने शहरात जाऊन उच्च शिक्षण घेतले होते आणि एक मोठा व्यवसाय सुरू करण्याचे त्याचे स्वप्न होते. पण एकामागून एक आलेल्या अपयशामुळे आणि भागीदाराने केलेल्या फसवणुकीमुळे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. त्याचे सर्व पैसे बुडाले होते आणि गावात परत आल्यानंतर लोकांचे टोमणे ऐकून तो प्रचंड निराश झाला होता. त्याने स्वतःला घरातील एका खोलीत कोंडून घेतले होते. एके दिवशी घराच्या माळ्यावर जुन्या वस्तू आवरत असताना त्याच्या हाती आजोबांची एक जुनी धूळ खात पडलेली डायरी लागली. त्याचे आजोबा त्यांच्या काळातील एक थोर पंडित आणि प्रवासी होते. आनंदने कुतूहलाने डायरीची पाने उलटायला सुरुवात केली. पानावर विविध प्रवासांचे वर्णन होते, पण शेवटच्या पानावर लाल शाईने काहीतरी वेगळे लिहिलेले होते. तिथे लिहिले होते, शिवपूरच्या पश्चिमेला असलेल्या काळभैरव डोंगराच्या गुप्त गुहेत एक काळी पेटी ठेवलेली आहे. त्या पेटीत असे एक रहस्य दडलेले आहे, जे कोणत्याही अपयशी माणसाला एका रात्रीत यशस्वी आणि श्रीमंत बनवू शकते. पण तिथे पोहोचणे सोपे नाही. निराश झालेल्या आनंदच्या मनात आशेचा एक किरण चमकला. जर माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच उरले नाही, तर हे रहस्य शोधण्याचा प्रयत्न का करू नये? असा विचार करून त्याने दुसऱ्याच दिवशी पहाटे डोंगराकडे जाण्याचा निर्णय घेतला. सोबत त्याने फक्त एक टॉर्च, थोडे पाणी आणि आजोबांची डायरी घेतली. काळभैरवाचा डोंगर अत्यंत दुर्गम आणि घनदाट जंगलाने वेढलेला होता. आनंदने कधीही अशा जंगलात पाऊल ठेवले नव्हते. चालता चालता दुपार झाली. रस्ता संपला आणि काटेरी झुडपांमुळे त्याच्या हातापायावर ओरखडे उमटले. एका ठिकाणी त्याचा पाय घसरला आणि तो एका खोल दरीत पडता पडता वाचला. भीतीमुळे त्याचे हृदय जोरात धडधडू लागले. त्याला क्षणभर वाटले की परत जावे, पण अपयशी म्हणून जगण्यापेक्षा या रहस्याचा छडा लावलेला बरा, असा निश्चय करून तो पुढे चालत राहिला. संध्याकाळ होत आली असताना डायरीतील खुणांचा मागोवा घेत तो अखेर त्या गुप्त गुहेपाशी पोहोचला. गुहेचे तोंड वेलींनी झाकलेले होते. आत प्रचंड अंधार होता आणि वटवाघळांचा आवाज घुमत होता. आनंदने हिम्मत करून टॉर्च चालू केला आणि तो गुहेत शिरला. गुहेच्या अगदी मध्यभागी एका दगडी चबुतऱ्यावर ती काळी पेटी ठेवलेली होती. पेटीवर विचित्र नक्षीकाम केलेले होते आणि तिला एक मोठे लोखंडी कुलूप होते. आनंदाने ओरडला, "हो, मला ते रहस्य सापडले." त्याने पेटी उघडण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूचे दगड मारून कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, पण कुलूप हललेही नाही. पेटी उघडत नाही हे पाहून तो पुन्हा हताश झाला. तितक्यात त्याचे लक्ष पेटीच्या वरच्या भागावर कोरलेल्या काही ओळींकडे गेले.
तिथे मराठीत एक कोडे लिहिले होते. या पेटीत बंद आहे जगातील सर्वात मोठे यशाचे गुपित. पण ही पेटी चावीने उघडणार नाही. जर तुला ते गुपित हवे असेल तर पेटीला हात न लावता या गुहेच्या पूर्व भिंतीमागे दडलेला खजिना तुझ्या बुद्धीने आणि कष्टाने शोधून काढ. आनंद चक्रावला. पेटी न उघडता खजिना कसा शोधायचा? रात्र झाली होती. बाहेर वादळी पाऊस सुरू झाला होता. गावात परत जाणे शक्य नव्हते. आनंदने ठरवले की तो माघार घेणार नाही. त्याने गुहेच्या पूर्वेकडील भिंत निरखून पाहिली. ती पूर्णपणे खडकाळ होती. त्याने भिंतीचा एक एक दगड तपासायला सुरुवात केली. थकवा, भूक आणि तहान असूनही तो सलग 10 तास प्रयत्न करत राहिला. पहाटेच्या वेळी एका विशिष्ट दगडावर दाब पडताच मोठा खडखडाट झाला आणि भिंतीचा एक भाग बाजूला सरकला. आत एक छोटासा गुप्त कप्पा होता. आनंदने आत हात टाकला. तिथे सोन्या नाण्यांचा खजिना नव्हता, तर फक्त एक शुभ्र डबा ठेवलेला होता. त्याने तो डबा उघडला. त्यात एक सुंदर हिरा आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर आजोबांच्या अक्षरात लिहिले होते, प्रिय आनंद, जर तू इथपर्यंत पोहोचला आहेस याचा अर्थ तू जंगलातील भीतीवर विजय मिळवलास. पेटी उघडत नाही हे पाहून तू हार मानली नाहीस, तर रात्रभर जागून कष्टाने हा गुप्त कप्पा शोधून काढलास. हा हिरा तुझा पुरस्कार आहे. पण खरा खजिना हा हिरा नाही. खरा खजिना आहे तुझी हिंमत, तुझे धैर्य आणि कष्ट करण्याची तयारी. या काळ्या पेटीत कोणतेही जादुई रहस्य नाही. ती रिकामी आहे, पण तिने तुझ्या आत सुप्त असलेल्या शक्तीला जागे केले आहे. अपयशाने खचून न जाता जर तू हाच दृष्टिकोन आयुष्यात कायम ठेवला तर तुला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. ते शब्द वाचून आनंदच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याला समजले की यशाची कोणतीही गुप्त चावी किंवा शॉर्टकट नसतो. खरी शक्ती आपल्या आतच असते. फक्त अपयशाची भीती तिला गंज लावते. जेव्हा आनंद घरी परतला तेव्हा त्याने उत्साहाने आपल्या वडिलांना काळ्या पेटीचे रहस्य आणि आजोबांची चिठ्ठी दाखवली. ते ऐकून वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी आनंदला जवळ घेतले आणि म्हणाले, आनंद, आजोबांनी ही पेटी फक्त तुझ्यासाठी नाही, तर आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या स्वाभिमानासाठी तयार केली होती. 25 वर्षापूर्वी जेव्हा मी एका व्यवसायात माझे सर्व पैसे गमावले होते, तेव्हा मी पूर्णपणे खचलो होतो. मी धैर्य सोडले आणि नशिबाला दोष देत आयुष्यभर एका साध्या नोकरीत स्वतःला अडकवून घेतले. आजोबांना नेहमी वाटायचे की मी पुन्हा उभा राहावे, पण मी ती हिंमत दाखवू शकलो नाही. तुझ्या अंगात माझेच रक्त आहे आणि तुझी बुद्धीही माझ्यासारखीच आहे, पण तुझ्या रक्तात आजोबांची जिद्दही वाहते.
मी जी चूक केली ती तू करू नयेस आणि आपल्या कुटुंबातील अपयशाची साखळी इथेच तुटावी म्हणूनच त्यांनी हे गुपित तुझ्यासाठी मागे ठेवले होते. हा उलगडा झाल्यानंतर आनंदला समजले की ती काळी पेटी फक्त एका तरुणाला बदलण्यासाठी नव्हती, तर ती आजोबांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी तयार केलेले एक रक्षाकवच होते. त्याने त्या हिऱ्याची विक्री करून मिळालेल्या पैशातून गावातच शेतीवर आधारित एक छोटा उद्योग सुरू केला. यावेळी त्याच्याकडे अपयशाची भीती नव्हती, तर जंगलात आणि गुहेत मिळवलेले धैर्य होते. काही वर्षातच त्याचा व्यवसाय भरभराटीला पोहोचला. जो आनंद कधीकाळी स्वतःला खोलीत बंद करून नशिबाला दोष देत होता, तोच आता शेकडो तरुणांना रोजगाराची संधी देत त्यांना प्रेरणा देत होता. काळ्या पेटीचे रहस्य आता उघड झाले होते. यश बाहेर कुठेही दडलेले नसते, ते आपल्या कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या आतच लपलेले असते. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.